Hello students, good afternoon. This is Miss Amruta Nandal working as a lecturer at Electronics and Telecommunication Department in SPM Polytechnic Kumthe, Solapur. This is our second video lecture on Unit 2, that is Fundamentals of Cellular System. In last lecture we had discussed some introductory part of the second unit. In this video lecture we will see basic cellular system. The basic cellular system is nothing but the cellular system, that is cellular telephone system, which we had already seen in unit 1. Cellular phone is wireless communication just like cordless phone. We already discussed about cordless phone in unit 1. In cell phone, distance is not restricted to within home. In cellular system, city is divided into small area called cells. Each cell is around 10 square kilometer, depend upon power of base station. MTSO, you know what is the long form of MTSO? It coordinates all mobile calls between an area which consists of several cell sites and the central office. Time and billing information for each mobile unit is accounted for by MTSO. In this manner, heavily populated areas can be serviced by several stations rather than one as used by conventional mobile techniques. This is the block diagram of सेल्युलर नेटवर्क. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे ब्लॉक डायग्राम आणि ह्या ब्लॉक डायग्रामची कंप्लीट वर्किंग आपण ऑलरेडी युनिट 1 मध्ये पाहिलेले आहोत. तर तुम्हाला माहिती असेल या ब्लॉक डायग्राममध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे. फर्स्ट दिसत आहे BS, दॅट इज अ बेस स्टेशन. नेक्स्ट इज अ MS, दॅट इज मोबाईल स्टेशन. अँड दिस इज अ सेल साइट अँड दिस इज कॉल्ड अ सेल. तर हा जो सेल आहे तो हेक्झॅगॉन शेपमध्ये असतो आणि प्रत्येक जो एरिया आहे तर तो सेलमध्ये डिवाइड केला जातो आणि त्या प्रत्येक सेलला एक बेस स्टेशन असतं आणि एक सेल साईट असतं. तर हा जो बेस स्टेशन आहे त्या एरियामध्ये जेवढे काही MS, दॅट इज मोबाईल स्टेशन आहेत तर ते पोर्टेबल असतात सगळे. ते व्हेकल असतील किंवा ते स्टँडर्ड असतील, म्हणजे एका ठिकाणी थांबलेलेही असू शकतात. तर त्यांना सगळ्यांना हे सगळे सेलचे जे बेस स्टेशन्स आहेत, तर हा बेस स्टेशन, तर हे सगळे जे बेस स्टेशन आहेत तर हे सेंट्रल, दॅट इज मोबाईल टेलिफोन स्विचिंग सेंटर, दॅट इज MTSOला कनेक्ट केले जातात. तर हा मोबाईल टेलिफोन स्विचिंग सेंटरचं काय काम आहे, तर हा सगळा स्विचिंगचा काम पाहत असतो, ज्यामध्ये टायमिंग, बिलिंग असे खूप सारे कामं आहेत जे आपण ऑलरेडी फर्स्ट युनिटमध्ये डिस्कस केलेले आहेत. आणि ते पुन्हा सेंट्रल ऑफिस आणि त्याच्यानंतर PSTNला कनेक्ट केले जातात. दिस इज द बेसिक सेल्युलर सिस्टीम. तर ह्याला आपण स्ट्रक्चर ऑफ सेल्युलर फोन असेही म्हणू शकतो. नेक्स्ट इज अ ॲडव्हान्टेजेस ऑफ सेल्युलर कन्सेप्ट. तर आजपर्यंत याआधीही आपल्याकडे टेलिफोन होते तर ज्यामध्ये सेल्युलर हा कन्सेप्ट नव्हता. तर तिथे आपण जे फोन्स, मोबाईल्स यूज करत होतो तर ते सेल्युलर कन्सेप्टनी कनेक्टेड नव्हते. तर हे जेव्हा सेल्युलर कन्सेप्टनी कनेक्ट केले गेले तर तेव्हा आपल्याला त्याचे काय ॲडव्हान्टेजेस मिळाले पाहूयात. द फर्स्ट इज ओनली अ फिक्स्ड नंबर ऑफ चॅनल्स आर रिक्वायर्ड टू बी यूज्ड. लार्ज आर कॅन बी कन्वर्टेड, सॉरी इथे थोडंसं स्पेलिंग मिस्टेक आहे. लार्ज एरिया कॅन बी कवर्ड. लो पॉवर ट्रान्समीटर कॅन बी यूज्ड ॲज द सेल एरिया इज स्मॉल. Every piece of subscriber equipmented within a country or content, so any mobile can used anywhere. These are the advantages of cellular concept. आता पाहूया आपण एक इम्पॉर्टंट आणि
ह्यावरतीही क्वेश्चन खूप वेळा विचारलं गेलेलं आहे 2 मार्कासाठी, कधी कधी 4 मार्कासाठी. तर व्हॉट इज सेल आपण बघूया. द बेसिक जिओग्राफिकल युनिट ऑफ अ सेल्युलर कम्युनिकेशन सिस्टीम इज कॉल्ड ॲज अ सेल. तर हा एक काय आहे, जिओग्राफिकल युनिट आहे जो सेल्युलर कम्युनिकेशन सिस्टीममध्ये त्याला सेल असे म्हणले गेलेले आहे. इट्स शेप इज हेक्झॅगोनल. तर इथं एक फिगर आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याचा शेप कसा आहे. सेल्स हॅव द बेस स्टेशन ट्रान्समिटिंग ओव्हर स्मॉल जिओग्राफिकल एरियाज. तर ह्या सेलमध्ये एक ट्रान्समीटर असतो ज्याला आपण बेस स्टेशन म्हणतो. द साईज ऑफ सेल इज नॉट फिक्स्ड. प्रॅक्टिकली द शेप ऑफ द सेल मे नॉट बी अ परफेक्ट हेक्झॅगॉन. तर प्रॅक्टिकली तर इथे जे दिलेलं आहे ते थेरॉटिकली दिलेलं आहे, तो परफेक्ट हेक्झॅगॉन तुम्हाला दिसतो. बट जेव्हा आपण एखाद्या एरियाला सेल्युलर कन्सेप्टमध्ये कन्वर्ट करतो तेव्हा ती एरिया एक्झॅक्टली हेक्झॅगॉन ह्या शेपमध्ये नसते. द हेक्झॅगॉनल शेप हॅज बीन अडॉप्टेड युनिव्हर्सली बिकॉज इट अलाउज ईज अँड मॅनेजेबल ॲनालिसिस ऑफ अ सेल्युलर सिस्टीम. ओके, नेक्स्ट आहे क्लस्टर. तर क्लस्टर कशाला म्हणतात ते पाहूया. अ ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड ॲज अ क्लस्टर. तर जेव्हा एखाद्या एरियाला आपण एका सेलमध्ये कन्वर्ट करत नाही तर ते नंबर ऑफ सेलमध्ये कन्वर्ट करतो, तर त्या प्रत्येक ग्रुपला आपण ग्रुप ऑफ सेल म्हणजेच क्लस्टर असे म्हणू शकतो. तर त्याचा नंबर n वरती डिपेंड असते. फिगर शोज क्लस्टर ऑफ 7 सेल्स. n इज इक्वल टू 7. कधी कधी ही n चेंज पण होते, कधी 4 और कधी जास्त असतील तर 12. The cluster size n is not fixed. It depends on the requirement of particular area. This is the figure for cluster. तर इथे number of n, that is number of cells, n is equal to 7 दाखवलेले आहे. नेक्स्ट आहे वाय शेप ऑफ सेल इज हेक्झॅगॉन. तर तुम्हालाही काही क्वेश्चन आलेले असतील तर हा हेक्झॅगॉनमध्येच का युनिव्हर्सली सिलेक्ट केलेला आहे, सर्कल, ट्रायंगल किंवा रेक्टँगल चाललं नसतं का. तर त्यासाठीच मी तुम्हाला याआधीही रेफरन्ससाठी एक व्हिडिओ पाठवलेले होते, पाहिला असेल तर वेल अँड गुड. तरीही आपण हे क्वेश्चन मार्क आपण इथे घालूयात. ओके, दिस इज द कम्पॅरिझन. दिस इज द शेप. तुम्हाला माहितीच आहे सर्कल, स्क्वेअर आहे, ट्रायंगल आहे आणि हेक्झॅगॉन आहे. का हेक्झॅगोनल शेप हा क्रायटेरिया फुलफिल करतो. सर्कल बिकॉज इट हॅविंग ओव्हरलॅप्स, त्यामुळे हा पहिलाच क्रायटेरिया फुलफिल करत नाही आहे. नेक्स्ट आहे स्क्वेअर, ज्यामध्ये नो ओव्हरलॅपिंग्स. नेक्स्ट आहे ट्रायंगल, तिथेही नो ओव्हरलॅपिंग आहे आणि हेक्झॅगॉन तिथेही नो ओव्हरलॅपिंग. बट एरिया टू सर्कल म्हणजे त्या स्क्वेअरमध्ये आपण जेव्हा एखादं सर्कल काढतो त्याचा एरिया किती येतो याच्यावरून त्याचा जो क्रायटेरिया आहे तो फुलफिल होतो. म्हणून हेक्झॅगॉन हा युनिव्हर्सली सिलेक्ट केलेला शेप आहे जे सेल्युलर कन्सेप्टमध्ये सेल स्ट्रक्चरिंगसाठी वापरले गेलेले आहे. ओके, दिस इज ऑल अबाउट द वाय शेप ऑफ सेल इज हेक्झॅगॉन. दिस इज द assignment for today's video lecture. You can complete it and send to me. Define cell and cluster. Describe the basic cellular system.